नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राज्यसेवा प्रिलियमची मध्ये पॉलिटीचा संपूर्ण अभ्यास केलाय. लक्ष्मीकांत चांगलं वाचलंय, सो मी रेडी डिस्क्रिप्टिव्ह लिहायला. नाही, तुमचं हे मिथ आहे. लक्ष्मीकांत म्हणा किंवा तुम्ही जो राज्यसेवेच्या प्रिलियमनी अभ्यास केलाय तो 5 ते 10% तुम्हाला नक्की काम आहे. परंतु तुम्ही पाहिलं अगदी आपलं हे जे जीएसटीचं पुस्तक आहे हे निश्चित तुम्हाला उद्या क्रॅश कोर्समध्ये मिळणार आहे. ते घेऊन जा, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल. यात मायक्रो अनालिसिस केले त्यात या क्वेश्चन मधून तुम्हाला समजून येईल की आपलं जे प्रिलियमचं नॉलेज आहे ते प्रिलियमचं नॉलेज आपल्याला किती लिमिटेड आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर लेट्स से या पुस्तकात पहा, कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनल स्कीम विथ अदर कंट्रीज. यावर्षी राज्यसेवेच्या प्रिलियम मध्ये अमेरिकेवरती एक क्वेश्चन आला होता. त्याच्यामध्ये अमेरिका आणि आपली म्हणजे संविधानात्मक तुलना केली होती. त्याच्यावरती मेन्सचे क्वेश्चन विचारले जात आहेत. म्हणजेच काय, तुम्हाला मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी कॉन्स्टिट्यूशन्स कम्पेअर करायच्या. त्याच्यामधले कॉन्स्टिट्यूशन मधले असलेले मूलभूत हक्क असू द्या किंवा इतर गोष्टी असू द्या, या तुम्हाला रिटर्न स्वरूपात लिहायच्यात. हे मेन्स आहे. सो तुमचा प्रिलियमचा नॉलेजचा यूज करून तुम्ही मेन्सवर कसे शिफ्ट होणार आहात हे क्रॅश कोर्सचं काम आहे आणि माझी देखील ती जबाबदारी असणार आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला अगदी मेन्सच्या टॉपिक वाईज नोट्स तयार केलेले आहेत आणि तो त्यामध्ये जीएस2चं पूर्णपणे सोशल जस्टिस, IR, गव्हर्नन्स, पॉलिटी हे सर्व टॉपिक कव्हर करून घेणार आहे. विथ मराठी नोट्स देणार आहे. आपला क्लास ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात अवेलेबल असणार आहे. सो लवकरात लवकर तो क्लास अवेल करा, मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, भेटूया क्लासमध्ये. थँक्यू.